तुमच्या सर्वांच्या खूप कमेंट असतात आणि बऱ्याच वेळेस प्रश्न केला जाणारा तो म्हणजे तू कुठे राहतेस. आता मी कुठे राहतेय, मी कोणत्या गावातली आहे, कोणत्या भागातली आहे, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मला बरेच दिवस झालं ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती, पण व्हिडिओ काढायला वेळ मिळत नाही किंवा एडिटिंग करायला सुद्धा वेळ मिळत नाही, त्यामुळे माझा व्हिडिओ राहूनच जायचा. तर सहज बसल्या बसल्या गॅलरीत चेक करत होते आणि त्यावेळेस मला एडिटिंग केलेला व्हिडिओ दिसला. तर म्हटलं चला आता या व्हिडिओवरतीच आपण एडिटिंग न करता व्हॉइस देऊन तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करूयात. आपल्या चॅनलवरती नवीन लोक आता खूप जास्त जोडले गेलेले आहेत, म्हणजे आपली यूट्यूब फॅमिली आता फार ग्रो करायला लागलेली आहे. तर त्यांच्यासाठी मी आता संपूर्ण माझी डिटेल माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी पण एक तुमच्यासारखी साधारण कुटुंबियातली मुलगी आहे. माझं काही लय मोठं कुटुंब नाही किंवा मी लय मोठ्या श्रीमंत घरातली नाही, एकदम साध्या सिंपल अशा घरामधली मुलगी आहे. आणि एक गृहिणी म्हणून मी फक्त तुमच्यासोबत माझ्या सणावाराचे किंवा माझ्या रेसिपी साध्या सोप्या दररोज मी रेसिपी कोणत्या कोणत्या बनवते हेच तुमच्यासोबत शेअर करत असते. आता मी कुठल्या भागातली आहे, साधं सोपं सरळ भाषेत सांगायचं म्हटलं तर बीड जिल्ह्यामध्ये माझं केस तालुक्यामध्ये शिंदी हे माझं सासर आहे आणि माजलगावकडे माझं माहेर आहे. पण आम्ही गावाकडे नसतो. माझ्या नवऱ्याची ड्युटी पुण्यामध्ये असल्यामुळे आम्ही गावाकडे राहत नाही. आम्ही दोघं आणि आमची मुलगी आम्ही तिघे जण तिकडे पुण्यामध्ये असतो. बाकीची सर्वजण गावाकडे शेतीबाडी वगैरे पाहतात. तुम्ही म्हणाल तुम्ही गावाकडे नाहीत का जातो आम्ही पण कधी दिवाळी असो, दसरा असो, लक्ष्म्या सण कधी पण म्हणजे मी गावाकडे जात असते. कारण अधूनमधून कधी म्हणजे इथे कर्मना गेलं की मग गावाकडे जात असतो. कारण आम्ही गावाकडेच राहिलेलो, त्यामुळे पुण्यातल्या वातावरणापेक्षा आम्हाला गावाकडचं वातावरण फार जास्त आवडतं. तर गरमागरम मोमो आणि चटणी केली होती. तर हा व्हिडिओ खूप जुना आहे आणि व्हॉइस देण्यामुळं हा व्हिडिओ मी शोधून गॅलरीतून काढला होता तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर कसा वाटला व्हिडिओ आणि कशी वाटली माहिती नक्की कमेंट करा. जाता जाता सबस्क्राईब करा चॅनलला.